तर राज्यातील अनेक ठिकाणच्या निवडणुका या चर्चेचा विषय बनलेल्या होत्या। त्यासाठी काही महत्त्वाचे मुद्दे देखील होते आणि ते मुद्दे गाजलेले होते। त्याचं कारण आपण पाहूयात। कणकवली नगरपालिकेमध्ये नगर परिषदेमध्ये आमदार निलेश राणे आणि रवींद्र चव्हाण यांच्यामध्ये वाद झालेला होता। भाजप नेत्याच्या घरी पैशांची बंडलं सापडल्याचा व्हिडिओ देखील समोर आला होता। स्टिंग ऑपरेशन देखील करण्यात आलं। त्यामुळे राणे बंधूंमध्ये काही प्रमाणात तुतू मैमे झाल्याचं चित्र या निवडणुकीमध्ये पाहायला मिळालं। भाजपच्या वतीने आपल्याला त्रास झाल्याचा आरोप देखील शहाजीबाबू पाटील यांनी सांगोलामध्ये केलेला होता। भाजप सोबत इतकं प्रामाणिकपणे वागून ते असं का वागले असं म्हणत त्यांनी महायुतीमध्येच घरचा आहेर दिलेला होता। शहाजीबापूंच्या कार्यालयावर निवडणुकीच्या या सगळ्या काळात पोलिसांनी छापेमारी सुद्धा केलेली होती। कागल नगर परिषदेमध्ये हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगे हे कट्टर विरोधक एकत्र आल्याचं चित्र पाहायला मिळालं। दोन्ही राष्ट्रवादीची शिवसेनेच्या संजय मंडलिकांच्या विरोधात एकी झालेली होती। त्यामुळे सर्वांच्याच भुवया या ठिकाणी उंचावलेल्या होत्या। दोघांच्या एकीसाठी देवेंद्र फडणवीसांनी पडद्यामागून फिल्डिंग लावल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगलेली होती। तिकडे रायगड नगर परिषदेमध्ये रोहा, कर्जत, पनवेल या ठिकाणी राष्ट्रवादी आणि शिवसेना हे पक्ष आमने सामने आलेले होते। सुनील तटकरे आणि शिंदेची शिवसेना आमने सामने आल्यानं महायुतीमध्येच काटेकी टक्कर या ठिकाणी होती। अंबरनाथ नगर परिषदेमध्ये भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेमध्ये काही अंशी वाद उफाळून आलेला होता। शिंदेच्या उमेदवारानं बोगस मतदान आणल्याचा भारतीय जनता पक्षानं आरोपही काल केला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।